नमस्कार आरोग्यप्रेमीओ, आज आपण साजूक तूप विषयी जाणून घेऊया। आपल्या घरातलं साजूक तूप कोणी म्हणतं सगळं फॅट आहे तर कोणी म्हणतं अमृतच आहे। मग खरं काय, अगदी थोडक्यात सांगते। तूप म्हणजे लोण्याचं शुद्ध रूप। पाणी आणि दुधाचे अंश काढून घेऊन उरतं ते प्युअर मिल्क फॅट। आता फॅट हे दोन प्रकारचे असतात, एक सॅच्युरेटेड फॅट म्हणजेच घातक फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजेच चांगलं फॅट। आता गंमत अशी, तूप पूर्णपणे सॅच्युरेटेडही नाही आणि अनसॅच्युरेटेडही नाही। साधारण 60% हे सॅच्युरेटेड आहे आणि 40% हे अनसॅच्युरेटेड। म्हणजेच तुपातला अनसॅच्युरेटेड भाग, ज्याला ओलेइक आणि लिनोइक ऍसिड असे म्हणतात, ही हृदयासाठी फायदेशीर। तसेच तुपात असलेले ब्युट्रिक ऍसिड हे पचनशक्ती वाढवते आणि ऊर्जा वाढवतं। यात दुधाचा अंश राहिला नसल्याने लॅक्टोज इनटॉलरंट म्हणजे ज्यांना दुधापासून किंवा दुधाच्या पदार्थांपासून त्रास होतो अशा लोकांना तूप पूर्णपणे चालू शकते। तसेच जो सॅच्युरेटेड भाग आहे तो घातकच आहे। कोलेस्ट्रॉल वाढवणे, चरबी वाढवणे हा धोका अतिप्रमाणात सेवन केल्यास दिसून येणार। मग निष्कर्ष काय, तूप न देवदूत न दोषी। मर्यादित घेतलं तर आरोग्याचं खरं सोनं, नाही तर लंका। मग दररोज फक्त 2 चमचे बस, मग साजूक आरोग्य तुमचंच। धन्यवाद।